7 जन्मांच्या आणाभाका घेतल्या, सुखी संसाराची स्वप्ने पाहिली, लग्न सोहळा संपला आणि हे नवविवाहित जोडपं आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी हनीमूनला निघाले. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. ज्या विमानानं आणि हेलिकॉप्टरनं त्याला आकाशात उडण्याची स्वप्न दिली, त्याच आकाशानं त्याचा घात केला. हनीमूनसाठी उड्डाण तर झालं, पण पती कधीच परत आला नाही. पत्नीच्या डोळ्यांसमोरच तिचा संसार उद्ध्वस्त झाला. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पाहुयात नेमका काय विषय आहे. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. ही वेदनादायक कहाणी आहे 26 वर्षाच्या डेव फिजीची. डेव हा भारतीय वंशाचा तरुण होता, ज्याचं कुटुंब मूळचं केरळचं होतं, पण ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. डेव हा साधा सुधा तरुण नव्हता, तर तो अमेरिकेतील प्रसिद्ध डेल्टा एअरलाइन्स मध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणजेच एक व्यावसायिक पायलट म्हणून कार्यरत होता. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी त्यानं यशाचं मोठं शिखर गाठलं होतं. नुकतंच म्हणजे शुक्रवारी डेवचा विवाह त्याची मैत्रीण जेस्नी हिच्यासोबत झाला. डॉसन मधील द रिव्हियर येथे हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सुमारे 400 पाहुणे या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण होतं, पण या आनंदाचे रूपांतर काही तासातच काही एवढ्या मोठ्या दुःखात होईल याची कल्पना कोणीही केली नव्हती. लग्नाचा भव्य समारंभ संपल्यानंतर पाहुण्यांनी या नवदाम्पत्याला निरोप दिला. त्यांच्यासाठी एक खास सरप्राईज म्हणून हेलिकॉप्टर प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. डेव आणि जेस्नी रॉबिन्सन R66 या हेलिकॉप्टर मध्ये बसले होते. त्यांना अटलांटा शहरातील एका हॉटेलमध्ये हनीमूनसाठी जायचं होतं, पण निसर्गाचा मूड काही ठीक नव्हता. डेव हा स्वतः एक अनुभवी पायलट होता, त्यामुळे उड्डाणापूर्वीच त्याला खराब हवामानाची चिंता सतावत होती. त्याने हेलिकॉप्टर चालकाला याबद्दल सावधही केलं होतं आणि दुर्दैवानं त्याची ही भीती खरी ठरली. हेलिकॉप्टरने उड्डाण तर केलं, पण अटलांटामध्ये पोहोचण्यापूर्वीच डॉसन काउंटीतील माउंटन व्हर्नन ड्राईव्ह परिसरातील एका अत्यंत दुर्गम आणि दाट जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळलं. एक भीषण अपघात झाला आणि एका क्षणात सगळं काही संपलं. हा अपघात एवढा भीषण होता की या डेव फिजी आणि हेलिकॉप्टरच्या मुख्य चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात अत्यंत दुर्गम जंगलात झाल्यामुळे बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचायला आणि हेलिकॉप्टरचा ढिगारा शोधायला बराच वेळ लागला. डेवचे वडील जॉर्ज फिजी यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर डेवची पत्नी जेस्नी तब्बल 6 तास त्या हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडली होती. ती गंभीर जखमी होती. जेव्हा 6 तासांनंतर तिला थोडी शुद्ध आली, तेव्हा तिनं बाजूला पाहिलं. तिचा पती डेव तिथेच पडला होता. पण जेस्नीला हे समजायला वेळ लागला नाही की ज्याच्यासोबत तिनं काही तासांपूर्वी 7 जन्मांच्या शपथा घेतल्या होत्या, तो तिला कायमचा सोडून गेलाय. जेस्नी या अपघातातून बचावली असून सध्या तिच्यावर मेट्रो अटलांटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताने फिजी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाचं घर एका रात्रीत स्मशानात बदललंय. दरम्यान अमेरिकेची तपास यंत्रणा म्हणजेच नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड ने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलाय. हवामान खराब असतानाही उड्डाण का केलं गेलं? हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? या सर्वच प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत. पण या अपघातानं एका तरुण पायलटचे आयुष्य हिरावून घेतलंय आणि एका नववधूचा संसार सुरू होण्यापूर्वीच उद्ध्वस्त केलाय. नियतीचा हा खेळ खरोखरच अत्यंत क्रूर आहे.